जेजुरीमधील वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. मुख्यमंत्री फडणवीस यांची ही घोषणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अपघाताची माहिती घेतली. अपघाताची माहिती घेऊन स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या. सुनेत्रा पवारांकडून जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना. अपघात कसा झाला याची सखोल चौकशी करा. अशा घटना पुन्हा घडू नये. प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. जेजुरी अपघात प्रकरणावरती रोहित पवार यांचं हे ट्विट. जेजुरीमध्ये अपघातात 3 वारकऱ्यांचा मृत्यू. बावनकुळेंकडून जखमी वारकऱ्यांची देखील विचारपूस करण्यात आली. बावनकुळेंनी डॉक्टरांसोबत चर्चा केली. 4 जखमी वारकऱ्यांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. शेतकऱ्यांनी दिलेल्या बोगस बियाण्यांवरून आता आमदार बच्चू कडू हे आक्रमक झाले. 5 ते 6 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्या. बच्चू कडू यांचा कृषी आयुक्त सूरज मांडवे यांना फोन. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून न दिल्यास कार्यालय जाळून टाकू, पेटवून टाकू, कडू यांचा हा इशारा. मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांमध्ये बोगस बियाण्यांमुळे आता पीक उगवलं नाही अशा 468 तक्रारी आल्या. लातूर जिल्ह्यामध्ये 171 शेतकऱ्यांच्या तक्रारी. शेतकऱ्यांचा बियाणे कंपनीवरती संताप. अंबाजोगाई या ठिकाणी शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढावलं. तालुक्यात आतापर्यंत 49% पाऊस पडला. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नाही, त्यामुळे सोयाबीनचं पीक उन्हामुळे सुकू लागलं. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारली तर दुबार पेरणीच्या संकटानं शेतकरी चिंतेत. येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची शक्यता. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट कोसळण्याची देखील भीती व्यक्त. जळगावच्या नशिराबाद परिसरात शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी. पहिला पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने बळीराजाकडून दुबार पेरणी. पावसानं पाठ फिरवली, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात. वर्ध्यात पावसानं दडी मारली. शेतकऱ्यांची काळजी वाढली. 5 ते 6 दिवसांपासून पाऊस नाही, त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. उत्पादनावर परिणाम होण्याची देखील दाट शक्यता. सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी जिल्ह्यामध्ये केवळ 21% पेरण्या पूर्ण झाल्या. पिकं करपू लागली. शेतकरी चिंतेत सापडले. जनावरांसाठीही पाणी विकत आणण्याची वेळ शेतकऱ्यांवरती ओढावली. परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरूच. तर सुकत चाललेल्या सोयाबीनच्या पिकाला स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी देण्याची आता वेळ ओढावली. गेल्या 8 दिवसांपासून वाशिममध्ये पावसाची दडी. तर पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. खरीपाच्या 90% पेरण्या पूर्ण. पेरणी केलेले पीक यांना पावसाची प्रतीक्षा. महाड तालुक्यामध्ये जुलै महिन्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती. पिकं करपली, त्यामुळे 3ही जलवाहिन्यांचं पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. माळ नदीचं पात्र देखील कोरडं पडलं. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांवरती परिणाम झाला. भाजीपाल्यांचं फळभाज्यांच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली. पुढील 15 दिवस भाजीपाल्यांच्या दरात वाढ होणार अशी देखील शक्यता. पालघरमध्ये भात लावणीच्या कामांना वेग. जिल्ह्यामध्ये तब्बल 76,000 हेक्टर क्षेत्रावरती भात पिकाची लागवड करण्यात आली. यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा. धाराशिवमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत सापडले. महाबेज विविध बियाणे कंपन्यांविरोधात 54 शेतकऱ्यांच्या तक्रारी. 125 एकरवरती दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांवरती मोठा परिणाम झाला. तर भाजीपाल्यांसह फळभाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ. आवक घटली, त्यामुळे मागणी देखील वाढली. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 15,000 हेक्टरवरती कपाशीची लागवड. गत वर्षाच्या तुलनेमध्ये लागवडीसाठी मोठी घट. 50% लागवड घटल्याचं चित्र. धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली आहे. वाढलेल्या तापमानानं कोवळी पिकं धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये येवता पारडी या परिसरामध्ये नीलगाईंचा वावर वाढला. संत्रा सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वन विभागानं उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील चिंचणीच्या घोड या धरणामध्ये 82% पाणीसाठा. धरणाच्या उजव्या कालव्यातून 150 क्युसेस आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 50.79% पोहोचली. दौंडमधून धरणामध्ये 6,374 क्युसेक पाण्याची आवक सुरू. सध्या धरणातून कोणताही विसर्ग नाही. सोलापुरातून दुष्काळाचं सावट आणखी गडद. अर्धा जुलै महिना संपत आला तरी देखील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी नाही. गेल्या वर्षी सीना नदीला पूर, मात्र यंदा नदीमध्ये पाणी नाहीच. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा डंका. 21 जागांपैकी 13 जागा बिनविरोध. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या कुटुंबातील 3 सदस्य बिनविरोध. राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा. वर्ध्यामध्ये जिल्हा काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्यागृह. अयोध्येतील देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी. चंद्रपुरात काँग्रेसकडून राम मंदिर देणगी चोरी विरोधात अंचलेश्वर महादेव मंदिरामध्ये आंदोलन. प्रतिभा धानोरकर आणि सुभाष धोटे या आंदोलनामध्ये झाले सहभागी. दिंडीमधील वारकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेने सांगली जिल्ह्यावरती आता शोककळा. दिग्रज, मालगाव आणि कौलापूर गावावरती शोककळा पसरली. गावकऱ्यांनी बंद पाडून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.
भंडारदरा परिसर हिरवाईनं नटला. रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. प्रशासनाकडून आता खबरदारी घेण्याचं पर्यटकांना केलं जातं आवाहन. रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी महामार्गावरील देवकुंडच्या प्रसिद्ध धबधब्यावरती 2 पर्यटक बुडाले. 21 जणांच्या ग्रुपमधील 2 जण पाण्यात बुडाले. प्रशासनानं बंदी लागू केली आहे. असं असताना देखील पर्यटक तिथे पोहोचले कसे, हा देखील प्रश्न निर्माण. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरच्या शिरोळ बंधाऱ्याला मोठं भगदाड. कोल्हापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी देखील प्रवाहित झालं होतं. बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक बनला. रायगडच्या बोरगाव गावामध्ये आता दरड कोसळली, त्यामुळे रस्ता बंद. बोरमाचं गाव पूर्णतः संपर्कापासून तुटलं. गावातील नागरिकांनी दैनंदिन जीवन त्यांचं विस्कळीत झालं असल्याचं सांगितलं. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील ठप्प. नालासोपाऱ्यामध्ये नगरसेविका असलेल्या प्रज्ञा पाटील यांना नागरिकांचा घेराव. गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. अतिवृष्टीनंतर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या श्रेयवादावरून नागरिक संतप्त. पुण्याच्या भोर या ठिकाणच्या हिरडस मावळमध्ये मुसळधार पावसामुळे जमिनीला तडे गेले. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनानं तातडीने घटनास्थळी भेट देऊन उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांची ही मागणी. पंढरपूरच्या सरकोलीमध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी आता महिलांचा एल्गार. पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये महिलांचं निवेदन. अवैध दारू विक्रीवरती कठोर कारवाई करण्याची महिलांची मागणी. रायगडच्या पेण नगर परिषदेच्या सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन. घंटागाडी आणि सफाई कामगारांकडून प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा देखील दिला इशारा. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिक आक्रमक झाले. सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद. बेमुदत शहर बंदला मोठा प्रतिसाद. शनिवारी भरदुपारी एका युवा हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सर्व पक्ष एकवटले. भंडाऱ्याच्या बावनथडी प्रकल्पातील जलसमाधी आंदोलन. या प्रकरणी 9 जणांवरती पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि घोषणाबाजी केल्याचा त्यांच्यावरती आरोप. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातल्या होळमध्ये एफडीएकडून बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त. 4 किलो औद्योगिक पावडर, 3 किलो नॉन डेअरी क्रीम आणि 1 मिक्सर जप्त. 5 जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएकडून 2 कंपन्यांचे परवाने निलंबित. 2.93 कोटींचा खाद्यतेल साठा जप्त. तर बागारिया अॅग्रो प्रोडक्ट्स आणि बागारिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्सवरती एफडीएची मोठी कारवाई. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या घटनेने धुळ्यामध्ये संतापाची लाट. महाराष्ट्र परिटसेवा मंडळाचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघाला. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी आंदोलकांची मागणी. ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याची देखील मागणी. आजपासून बीड जिल्ह्यातील घाटनांदूर बेमुदत बंदची हाक. घाटनांदूर या ठिकाणी बाजारपेठ कडेकोट बंद. हिंगोलीमधील रस्त्यांवरील अनेक सिग्नल बंद पडले. एकाही चौकामध्ये सिग्नल सुरू नाही. वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण. जळगावमधील व्यावसायिकाची 9,35,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.